म्हणजे ज्यांना छुटपुट किती कळतं संविधान मला माहित नाही, पण डायलॉग बाजी करणाऱ्या राज ठाकरेला मला सांगायचंय. राज ठाकरे एक ट्विट केलं त्यानं डिलिमिटेशनच्या बाबतीमध्ये. अरे राज ठाकरे, काँग्रेसच्या जसं आग लागली तशी तुझ्या आग लागली बाबा. कारण तुला वाढीव संख्या एससी एसटीची नको का आमदारांमध्ये खासदारांमध्ये? त्या मनसेतल्या एससी एसटी भावांना मला सांगायचंय, ओबीसी भावांना सांगायचंय, हा त्या राज ठाकरेचा डीएनए आहे वैचारिक. हा विरोधी आहे. ओबीसीचा विरोध वाढू नये का जागा? एससी एसटीचे खासदार आमदार जास्त होऊ नयेत का? आणि मला हे त्यांना सुनवायचंय राज ठाकरेला की अशा प्रकारे तुमचं वर्तन हे स्पष्ट आणि सिद्ध आहे की तुम्ही हे सगळं बोलताना ते माननीय जे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या कानात जाऊन चुचू 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 बोलता. कारण तुमचे सगळे धंदे जे आहेत महापालिकेशी संबंधित आहेत, टेंडरशी संबंधित आहेत तुमचे सगळे धंदे. परंतु लक्षात ठेवा, संविधानाला तुम्ही राज ठाकरे चुकीचं किंवा संविधानिक हक्कांना तुम्ही चुकीचं दर्शवून तुमचे कोणतेच मनसुबे राज ठाकरे आम्ही पूर्ण होऊ देणार नाहीत. महाराष्ट्राच्या सरकारला माझी हात जोडून विनंती आहे की हा प्रश्न निषेधाचा ठराव येणाऱ्या उद्याच्या जी म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक असेल त्या बैठकीमध्ये 33% महिलांचे हक्काच्या जागांचे मारेकरी काँग्रेसी, त्याचबरोबर एससी एसटीच्या जागा डिलिमिटेशनमुळे वाढू शकतात, खासदार आमदार वाढू शकतात, त्यांच्या हक्काचे मारेकरी अशा प्रकारचा निंदाजनक ठराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पवारताई यांनी आणावा. आणि केंद्राच्या पटलावर ज्या प्रकारे वर्तन काँग्रेसने केलं, ज्या प्रकारे महिलांच्या हक्काची इज्जत घालवली, महिलांच्या हक्काची काँग्रेसने इज्जत घालवली, त्या सगळ्या बाबी निषेध नोंदवावा असं देखील मी आवाहन करतो.